तर हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मित्रांनो 21 तारीख. तर सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. तर मित्रांनो चला, आता मी चाललो आहे घरी. तर मी दात घासीत चाललो आहे. तुम्ही बघत असाल इकडलं वातावरण कसं झालं आहे, एकदम भारी झालं आहे का नाही. खतरनाक वातावरण झालं आहे बघा. मस्त आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्याची ही बाजरी बघा, उन्हाळ्याची एकदम मस्त बाजरी आली इकडली. तर मी चालू आता लिंबाच्या काडीने दात घासत. याने दात घासल्यानंतर पित्त होत नाही मित्रांनो. याचे भरपूर फायदे आहेत लिंबाच्या काडीने दात. तर मी दात घासत चाललो आहे. इकडून बघा सूर्यदेवाची एंट्री एकदम मस्त जोमात झालेली. कशी रोज उगवणं मावळणं हे शिकायचं असलं तर सूर्यदेवाकडून आणि चंद्रदेवाकडून शिकावं. एकदम मस्त मावळतात, उगवतात. त्यात पुढे अजून एक तुम्हाला बाजरी ती एक दाखवतो. बघू शकता एकदम मस्त सकाळ झालेली. चिमण्याचा कलकलाट होणा, कोकिळा, मोर, भरपूर पक्षी. सकाळची पहाट एकदम कडक होत असते मित्रांनो गावाकडे. शहरात अशी पहाट नाही होत, गावाकडे ना एकदम मस्त पहाट होती. तर बघू शकता कसं आहे वातावरण, एकदम मस्त फर्स्ट क्लास येते बघा. सूर्यदेव कसे आहे का, एक नंबर. हे बघा एकदम कडक वातावरण झालेलं आहे आणि या कडक वातावरणात मी बनवतो एक छोटासा आपला ब्लॉग. तर या ब्लॉगमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करीत आहे. तरी बी आता बाजरं बघायला विसरू नका. बाजरी एकदम कडक आलेली आहे. आता जो पावसाळ्यात लिंबूर खायला मिळतो बाजरीच्या कणसात, तो उन्हाळ्यात पण खायला मिळू शकतो. जेव्हा शेतीत उगतं, जेव्हा शेतीत पिकतं, तेव्हाच माणूस बाजारात विकतं. नाहीतर शेतीशिवाय पर्याय नाही मित्रांनो. हे बघा कसले बाजरी एकदम कडक, तुम्हाला दिसत असेल कसेत कणस. याचा आता लिंबूर करायचा आहे. कडकमध्ये कणस आलेली ती. तर मी संध्याकाळी 1-2 येणार आहे, याचा मस्त लिंबूर करणार आहे. तर तुम्हाला आवडत असला तर कमेंट करून नक्की सांगा. कसं दिसतंय ना एकदम कडक, असंच कडक दिसणार आहे. आता आपलं घर थोडक्यात आलेलं आहे. इकडे शेततलाव आहे पाठीमागं. या शेततलावात पाणी. आणि कालच मित्रांनो एकदम असा जबरदस्त पाऊस पडला का नाही, खतरनाक पाऊस पडला. तर विसरू नका पाहायला आपला ब्लॉग. तर बाय.